हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण उन्हाळा स्पेशल लस्सीचा एक प्रकार पाहणार आहोत. उन्हाळा म्हणलं की आपल्याला थंडगार असं काहीतरी हवं असतं. तर आज आपण अशी लस्सी बनवणार आहोत जी मार्केटपेक्षाही टेस्टी असेल, हेल्दी असेल आणि झटपट बनणारी असेल. तर आज आपण पाहणार आहोत केसर पिस्ता लस्सी. तर ही केसर पिस्ता लस्सी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. लस्सी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला दही लागणार आहे. दही जे आहे ते मी घरीच बनवलेलं आहे. म्हशीच्या दुधापासूनचं दही जे आहे ते मी बनवलेलं आहे. म्हशीच्या दुधापासून बनवलेलं दही जे असतं ते आपलं घट्टसर असतं. गाईच्या दुधाचं असेल तर ते थोडंसं पातळ असं असतं. त्यामुळं आपल्याला दही घेताना म्हशीच्या दुधापासून बनवलेलंच दही घ्यायचं आहे. दही आपल्याला खूप आंबट देखील घ्यायचं नाहीये. अर्धा लिटर दुधाचं मी दही लावलेलं होतं. आता ते दही जे आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलंय. आता या दह्यामध्ये आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे. पिठी साखर घेताना मी पाऊण बाउल होईल इतकी पिठी साखर घेतलेली आहे. मला लस्सी खूप देखील अशी गोड देखील बनवायची नाहीये, म्हणून मी साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवलेलं आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता ही पिठी साखर आपण दह्यामध्ये ऍड करून घेऊयात. पिठी साखर आपल्याला या दह्यामध्ये चांगली अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर ही पिठी साखर व्यवस्थित मिक्स करण्यासाठी मी रवी घेतलेली आहे आणि रवीच्या साह्यानं ते दही आणि ही पिठी साखर दोन्हीही एकत्र असं घुसळून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला रवीचाच वापर करायचा आहे. मिक्सरला शक्यतो तुम्ही लावू नका. मिक्सरला लावल्यामुळं काही वेळेला दही जे आहे ते जास्त फेटलं जाईल आणि त्यातला घट्टसरपणा जो आहे तो निघून जाईल आणि थोडीशी लस्सी पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला शक्यतो आपण रवीचाच वापर करणार आहोत. रवीचा वापर करून होईल तितकं दही आणि त्याचबरोबर साखर दोन्ही एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दही त्याचबरोबर साखर व्यवस्थित असं मिक्स करून आपलं झालेलं आहे. यानंतर आपण याच्यामध्ये पिस्ता ऍड करणार आहोत. या ठिकाणी मी एक 12 ते 15 होईल इतके पिस्ते घेतलेले आहेत आणि ते पिस्ते थोडेसे कट करून घेतलेले आहेत. आता हे पिस्ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर हे पिस्ते जे आहेत ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करते आणि मिक्सर मधून आपण ते व्यवस्थित असे बारीक करून घेऊयात. हे पिस्ते जे आहेत ते खूप असे बारीक होणार नाहीत. थोडीशी भरड राहिली तरी देखील चालेल. आता ही जी काही तयार झालेली पिस्त्यांची भरड आहे, ती मी आपण जे काही दही आणि साखर एकत्र करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. यानंतर मी एका छोट्या वाटीमध्ये 3 टेबलस्पून होईल इतकं दूध घेतलेलं आहे. दूध जे आहे ते गरम वगैरे नाही, गार आपलं रेग्युलर टेम्परेचरचं जे आहे तेच दूध घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला केसर ऍड करायचं आहे. 10 ते 12 होईल इतक्या केशरच्या काड्या मी याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे. केशरच्या काड्या दुधामध्ये ऍड करून झाल्यानंतर ते थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळं केशरचा जो काही कलर आहे, फ्लेवर आहे तो दुधामध्ये उतरेल आणि अशा प्रकारे आपलं केशरचं दूध जे आहे ते तयार झालेलं आहे. एक मी 5 ते 10 मिनिटांसाठी ते बाजूला ठेवलेलं, ज्याच्यामुळं आपला कलर जो आहे केशरचा पूर्णपणे त्या दुधामध्ये उतरलेला आहे. आता हे केशर मिश्रित दूध जे आहे ते आपण या दह्यामध्ये ऍड करून घेऊयात. दूध आणि केशर ऍड करून झालेलं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर ऍड करायची आहे. मी या ठिकाणी अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर जी आहे ती ऍड करणार आहे. वेलची पावडर बनवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर वापरली होती. त्यामुळे वेलची पावडरचं प्रमाण जे आहे ते मी अर्धा टेबलस्पून इतकं ठेवलेलं आहे. तुम्ही वेलची पावडरचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. आता सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपले ऍड करून झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेताना परत एकदा रवीनं ते मी सगळं ढवळून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळं सगळे आयटम एकसारखे सगळीकडे लागले जातील. सगळं छान असं ढवळून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी याची कन्सिस्टन्सी जी आहे ती पाहू शकता. लस्सी आपल्याला दाटसरच ठेवायची आहे. त्याच्यामध्ये पाणी बिलकुल मी ऍड केलेलं नाहीये, कारण लस्सी आपल्याला घट्ट पाहिजे. खूप पातळ असेल तर ती ताकासारखी होऊन जाईल. आता ही लस्सी आपल्याला सर्व करायची आहे. सर्व करण्यासाठी बघा मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला लस्सी ऍड केलेली आहे. लस्सी जी आहे ती ऍड करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बर्फ ऍड करायचा आहे. बर्फ जर तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालेल. तर मी
1 किंवा 2 क्यूब जे आहेत ते बर्फाचे त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. सुरुवातीला जर आपण त्याच्यामध्ये बर्फ ऍड केला असता तर बर्फाचं खूप सारं पाणी सुटलं असतं आणि लस्सी जी आहे ती खूप आपली पातळ अशी झाली असती. त्यामुळे ज्यावेळी आपण सर्व करणार आहोत त्याच वेळी आपल्याला त्याच्यामध्ये बर्फ जो आहे तो ऍड करायचा आहे. बर्फ ऍड करून झालेला आहे. पुन्हा एकदा लस्सी त्याच्यावर ऍड करूया. पूर्ण बाउल जो आहे तो मी लस्सीनं भरून असा घेणार आहे. लस्सी बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. दही जे आपण वापरणार आहोत ते मी ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे थंड दही होतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की दही आपल्याला खूप जुनं असं वापरायचं नाहीये. जर दही आंबट असेल तर लस्सीला आंबट असा वास यायला लागतो. त्यामुळे आपल्याला फ्रेश दही वापरायचं आहे. या ठिकाणी मी लस्सीचा पूर्ण ग्लास जो आहे तो भरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यावर ड्रायफ्रूट त्याचबरोबर टुटी फ्रुटी जी आहे ती आपल्याला ऍड करायची आहे. ड्रायफ्रूट ऍड करतानाचा माझा व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे. त्यामुळं काजू आणि बदाम जे आहेत, काजू, बदाम, पिस्ते हे जे आहेत ते आपल्याला थोडेसे बारीक असे स्लाइस करून घ्यायचे, ते ऍड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला जशी आवडेल तशी मी कलरची टुटी फ्रुटी जी आहे ती ऍड करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी फायनली आपली लस्सी जी आहे ती केसर पिस्ता लस्सी आहे, म्हणून केशरच्या थोड्या काड्या आपण त्याच्यावर ऍड करणार आहोत. अशा प्रकारे आपली लस्सी जी आहे ती पिण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील अशी ही टेस्टी आणि झटपट बनणारी केसर पिस्ता लस्सी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची लस्सी कशी बनलेली आहे. तर ही होती आपली आजची मार्केटपेक्षाही टेस्टी आणि झटपट बनणारी केसर पिस्ता लस्सी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.